पण आमचे पूर्वज 200-300 वर्षापूर्वी पुण्यात गेले आणि माझे वडील हे न्यायाधीश होते, त्यामुळं आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पण फिरलेले. त्यामुळे मी चिपळूणचा आहे, पुण्याचा आहे आणि बारागावचं पाडी पिलेलं आहे. पण बरं झालं की इथं उल्लेख केला गेला की मी चिपळूणचा आहे. आम्ही सह्याद्रीच्या माथ्यावरचं जे तिवडी गाव आहे, त्या तिवडी गावातून 200-300 वर्षापूर्वी पुण्याला गेलो. मी जो पहिल्यांदा चिपळूणला आलो आणि त्या तिवडीला गेलो तेव्हा मी 10वीची माझी परीक्षा दिल्यानंतर गेलो आणि तिथे जवळजवळ 15 दिवस राहून संपूर्ण जंगल आणि डोंगर मी पालथे घातले. पण त्यावेळेस आणि आज देखील ती स्थिती आहे, फक्त प्रायव्हेट व्हेकल्स अवेलेबल आहेत. एक एसटी संध्याकाळी जायची की तिथे मुक्कामाला राहायची आणि तीच एसटी दुसऱ्या दिवशी परत यायची. एवढं एकच व्हेकल, त्यावेळेस तर प्रायव्हेट व्हेकलच नव्हते. आणि त्यामुळं मी जे इथून तिवडीला गेलेलो आहे माझ्या काकांबरोबर, ते चालत गेलेलो आहे. आणि म्हणून ते उल्लेख केला जात होता की का मी याच्यात जास्त लक्ष घातलं, त्याचं कारण मला माहीत होतं की आज प्रायव्हेट व्हेकल्स आहेत, पण प्रायव्हेट व्हेकल्स काय सगळे लोक अफोर्ड करत नाही. आज देखील चिपळूणवरून तिवडीला जायला एक संध्याकाळची एसटी आहे, ती तिथे मुक्काम करते आणि तीच सकाळी परत येते. ही परिस्थिती आहे. सगळ्या वक्त्यांनी माझ्या त्या चिपळूणच्या याचा उल्लेख केला म्हणून मला न राहता त्याच यानं म्हटलं, त्यानं सुरुवात करूया. आयुष्यात हा सुवर्णाक्षराने लिहिलेला तुमचा हे जे आमचं गाव आहे चिपळूण, जे आमचं मूळ गाव, जिथून आम्ही 200-300 वर्षापूर्वी पुण्याला गेलो, त्या गावाच्या थोडीच तरी उतराई मला या कामाच्या माध्यमातून करायला मिळाली. म्हणून मी मला आज या नूतन न्यायालयाचे उद्घाटन होत आहे. ही तालुक्यासाठी फार अभिमानाची बाब आहे. या तालुक्यामध्ये जिल्हा न्यायाधीशांचं कोर्ट आहे, कनिष्ठ सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन हे कोर्ट आहे आणि हाच एक फक्त मधली गॅप होती, ती पण आज पूर्ण झाली. म्हणून मी जेव्हा तुमचे ही सगळी कमिटी आणि अध्यक्ष जेव्हा मला यासाठी आमंत्रित करायला आले, तेव्हा म्हटलं आता एकच राहिलं तुमच्याकडं, हायकोर्टचा बेंच राहिला. म्हणजे मग सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन, सिनियर डिव्हिजन, डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि हायकोर्ट असं पूर्ण परिपूर्ण एक व्यवस्था. परंतु काय महत्वाचं आहे तर जिल्हा स्तरापर्यंतची संपूर्ण न्यायिक व्यवस्था आज इथे अवेलेबल झाली. आणि हे फार महत्वाचं काय आहे, जे मी स्वतः माझ्या अनुभवातून सांगितलं की इथं एकच एसटी, काही बऱ्याच गावांमध्ये असं असतं की एकच एसटी सकाळी 7 असेल आणि ती मुक्कामाला येत असते. आणि आज देखील किती आपल्याकडं वाहनं झाली असली हे असतं तरी देखील बरेच लोक, अजून एक 50% लोक या सगळ्या याच व्यवस्थेवर